सगळ्या नोटा तुमच्या व्हॅलिड होणार आहेत, तुमचा पूर्ण पैसा हा तुमच्याकडेच राहणार आहे। केवळ आता चिंता त्यांनीच करायची आहे ज्यांच्याजवळ काळा पैसा आहे। ज्यांनी गैरमार्गाने पैसा कमवलेला आहे त्यांनी मात्र चिंताग्रस्त होण्याची व्यवस्था आहे। आणि मला असं वाटतं की देशामधला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे। पॅनिक होण्याचं कारण नाहीये। पेट्रोल पंपांवर लोकांनी रांगा लावलेल्या आहेत। मला असं वाटतं की आता एटीएम वगैरे हे 2 दिवस बंद ठेवल्यामुळे सगळा पैसा तो एटीएमचा बदलला जाईल आणि त्या ठिकाणी नवीन नोटा येत आहेत। त्याच्यामुळे 2 दिवसाचा हा जो काही गॅप आहे याच्यानंतर हा प्रॉब्लेम देखील राहणार नाही। नवीन चलन जे आहे ते चलन देखील लोकांना उपलब्ध होणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की फार पॅनिक होण्याची आवश्यकता नाहीये, रांगा लावण्याची आवश्यकता नाहीये। काही अडचणी लक्षात येत आहेत, विशेषतः टोलवर काही अडचणी लक्षात येत आहेत। त्याही संदर्भातल्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत की टोलचे जे लोक आहेत त्यांना तात्काळ त्या सूचना देऊन तिथे लोकांची अडवणूक होणार नाही हाही प्रयत्न आता सुरू केलेला आहे। आणि थोडंसं सकाळी काही ठिकाणी आम्हाला असं लक्षात आलं की टोलवर मोठ्या प्रमाणात गर्दी होती आहे, ती गर्दी आता हळूहळू कमी करण्याचं काम देखील चाललेलं आहे। काल माननीय पंतप्रधानांनी अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं की एका मोठ्या ध्येयाकडे जात असताना लोकांना थोडा त्रास सहन करावा लागेल। आणि मला असं वाटतं की या देशाच्या अर्थव्यवस्थेला लागलेला जो कॅन्सर आहे तो काळ्या पैशाचा आहे। हा काळा पैसा जर आमचा संपला आणि आमच्या अर्थव्यवस्थेमध्ये तो परत आला तर आमच्या देशाची प्रगती ही 3 पटीनं 4 पटीनं अधिक होईल। आणि म्हणून हा निर्णय अत्यंत चांगला आणि योग्य अशा प्रकारचा निर्णय आहे। दुसरा फायदा या निर्णयाचा असा देखील आहे की सातत्याने आपल्याकडे माहिती येत असते की काउंटरफिट अशा प्रकारच्या नकली नोटा 500 आणि 1000 मध्ये बाजारात टाकण्याचा सातत्याने प्रयत्न हा होत असतो। आता तोही प्रयत्न यातनं संपणार आहे आणि एका दिवसात या ज्या काही नकली नोटा जर बाजारामध्ये असतील तर त्या सगळ्या नोटा आता संपणार आहेत। नवीन ज्या नोटा तयार केलेल्या आहेत माझ्याकडे जेवढी माहिती आहे त्या माहितीच्या आधारावर त्या इतक्या चांगल्या नोटा आहेत की त्याचं काउंटरफिट करणं हे जवळजवळ अशक्य होणार आहे। आणि त्यामुळे हाही एक महत्त्वाचा फायदा हा देशाला होणार आहे। म्हणून नागरिकांनी कुठलंही पॅनिक करण्याचं कारण नाहीये। उद्या बँका उघडल्यानंतर बँकांमध्ये जाऊन आपल्या जे काही आपले पैसे आहेत ते बँकांमध्ये जमा करा। बँकेमध्ये पैसा जमा करण्यावर कुठली लिमिट नाही। अर्थात काळा पैसा असेल तर बँक विचारणारच आहे, पण गोरा पैसा म्हणजे कमाईतला पैसा, स्वकमाईचा पैसा तो कितीही बँकेमध्ये जाऊन तुम्हाला जमा करता येईल। विड्रॉलवर काही त्याच्यामध्ये थोडेसे बंधनं घातलेले आहेत, पण 20,000 रुपयापर्यंतचा विड्रॉल हा कॅशमध्ये अलाउ केलेला आहे 4-4 हजाराच्या याच्यामध्ये स्लॅब्समध्ये। आणि त्यासोबत अपेक्षा अशी आहे की हा काळा सगळा व्यवहार रोखण्याकरता लोकांनी जास्तीत जास्त व्यवहार चेकनी केला पाहिजे। त्याच्यावर मात्र कुठलंही बंधन नाही, कितीही पैशाचा चेक हा आपण त्या ठिकाणी देऊ शकता, त्याचा व्यवहार करू शकता। अर्थमंत्र्यांनी एक बैठक बोलवली आहे, राज्य सरकार कशी तयारी करते या सगळ्याला सामोरं जाण्यासाठी? काल रात्री ही अनाउन्समेंट झाल्यानंतर राज्याचे डीजीपी, फायनान्स सेक्रेटरी अशा सगळ्या लोकांची एक बैठक मी स्वतः घेतली। यातनं काय काय अडचणी समोर येऊ शकतात त्याचं आम्ही आकलन केलं, त्याच्यावरची आमची स्ट्रॅटेजी आम्ही तयार केली, त्या पद्धतीनं लोकांना आम्ही कामी लावलेलं आहे। आणि सगळ्या गोष्टी काही आपण अँटिसिपेट करू शकत नाही, त्यामुळे कदाचित काही अडचणी येतील तर त्या अडचणी देखील दूर होतील। आणि बँकांचा व्यवहार परवापासून नीट सुरू झाल्यानंतर यातल्या 90% अडचणी या संपतील। नाही, महत्वाची गोष्ट अशी आहे की ग्रामीण भागामध्येही कोणाही जवळ अशा प्रकारचे पैसे असतील तर ते बँकेत जाऊन ते जमा करू शकतात, त्यामुळे ती अडचण नाही आहे। रोखीचा जो व्यवहार आहे त्याच्यामध्ये देखील जो व्हाईटचा व्यवहार आहे त्याच्यामध्ये परवापासून नोटा उपलब्ध होतील, त्यामुळे त्या नोटांच्या माध्यमातून तो रोखीचा व्यवहार केला जाऊ शकतो। फक्त आता तो सगळा व्यवहार व्हाईटचा होणार आहे, तो ब्लॅकचा होणार नाही। आता आपण जेव्हा एमएसएमई म्हटलेलं आहे
त्यावेळी स्थानिक लोकांनाच प्राधान्य मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की म्हणजे औरंगाबादच्या उद्योजकांचं मी एका दृष्टीनं अभिनंदन करेन की या ठिकाणी वेगवेगळ्या इंजिनिअरिंग सेक्टरचं अतिशय चांगली इकोसिस्टीम त्यांनी तयार केली आहे. आज वर्ल्ड क्लास पार्ट्स हे आपण तयार करतो. जे ऑटो क्लस्टर औरंगाबादचं इथल्या उद्योजकांनी तयार केलेलं आहे ते अतिशय वर्ल्ड क्लास अशा प्रकारचं आहे. आणि झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.